श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात ही झालेली आहे आणि शारदीय नवरात्राच्या पहिल्याच दिवसाला घटस्थापनाही आपण करत असतो. या शारदीय नवरात्रामध्ये देवी मातेच्या 9 रूपांप्रमाणेच आपण या घटाचे सुद्धा पूजन हे करत असतो आणि संपूर्ण 9 दिवस या घटाचं पूजन केल्यानंतर शेवटच्या दिवशी या घटाचं विसर्जन हे केलं जातं. आणि आपण आपल्या घरामध्ये एकदा का घटस्थापना केली की संपूर्ण 9 दिवस आपल्याला हा घट हलवायचा नसतो. संपूर्ण 9 दिवस हा घट तसाच ठेवला जातो, तो हलवला जात नाही. आणि त्याचप्रमाणे घटस्थापनेबरोबरच अखंड दिवा हा सुद्धा प्रज्वलित केला जातो आणि संपूर्ण 9 दिवस देवी मातेचे पूजन हे केले जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांच्या घरी घटस्थापना ही झालेली आहे तर त्यांनी घट हे कधी हलवावे आणि घटाला कोणता नैवेद्य हा अर्पण करावा आणि त्यासोबतच नवरात्रीचा उपवास हा कधी सोडावा आणि अखंड दिवा हा आपण कधी उचलायचा याबद्दल संपूर्ण माहितीही देणार आहे. आणि तसंच घट हलवताना तो आपल्याला कोणत्या दिशेला हलवायचा आहे आणि आपल्याला कोणता मंत्र हा घट हलवताना म्हणायचा आहे. आणि जर तुमचे देवसुद्धा घटी बसलेले असतील तर हे देव हलवताना तुम्हाला कोणती चूकही करायची नाही आहे. याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरंही नक्कीच मिळतील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास हे आपल्याला कधी आणि कसे सोडायचे आहेत. ज्यांच्या घरामध्ये नवरात्रीचा बसता उठता म्हणजेच पहिला आणि शेवटचा म्हणजेच घटस्थापनेचा दिवस आणि अष्टमीचा दिवस हा उपवास धरलेला आहे तर त्यांनी तो उपवास कधी सोडायचा आहे तर त्यांनी तो उपवाससुद्धा नवमीच्या दिवशी सोडायचा आहे. आणि ज्यांचे संपूर्ण नवरात्रामध्ये पहिल्या दिवसापासून तर अष्टमीच्या दिवसापर्यंत उपवास आहे तर त्यांनीसुद्धा नवमीच्या दिवशीच उपवास हा सोडायचा आहे. ज्यांचे नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवसांचे उपवास आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा उपवास हा नवरात्रीच्या नवमी तिथीला सोडायचा आहे. पण यावर्षी नवरात्रीची नवमी आणि दशमी ही एकाच दिवशी आलेली आहे, म्हणजेच दसरा आणि नवमी तिथी ही एकाच दिवशी आहे. त्यामुळे तुम्हाला अष्टमीचा उपवास हा नवमीच्या दिवशी सोडायचा आहे, पण एका विशिष्ट वेळेमध्येच हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. आणि कोणत्या वेळेमध्ये हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे हे तर मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण त्या वेळेनंतर जर तुम्ही हा उपवास सोडला तर तुमचा नवरात्रीचा उपवास हा नवमीच्या ऐवजी दशमीच्या दिवशी सुटेल. त्यामुळे ही चूक तुम्ही चुकूनही करू नका. नवमी तिथीला तुम्ही एका विशिष्ट वेळेमध्येच तुमचा नवरात्रीचा उपवास हा सोडा. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर घट आपल्याला कधी हलवायचे आहेत तर घटस्थापना केल्यानंतर घट हे नेहमी आपण आपापल्या कुलाचारानुसार परंपरेनुसार आपापल्या घराच्या रीतिरिवाजानुसारच घट हे हलवायचे आहेत. तुमच्या घरानुसार जर तुमच्याकडे तुमच्या कुलाचारानुसार तुमच्या परंपरेनुसार नवमीच्या दिवशी जर घट हलवले जात असतील तर तुम्ही ते नवमीच्या दिवशीच हलवायचे आहेत. नवमीच्या दिवशीच घट हे उठवायचे आहेत. ज्या दिवशी घट हे उठवले जातात हलवले जातात त्या दिवशी देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो आणि पूर्णाच्या दिव्यांनीच देवीची आरतीही केली जाते आणि घट हे हलवले जातात. पण जर तुमच्या कुलाचारानुसार तुमच्या घरी घट हे नेहमी दशमीच्या दिवशी जर हलवले जात असतील तर ते तुम्ही दशमीच्या दिवशीच हलवायचे आहेत. पण यावर्षी नवमी आणि दशमी ही तिथी एकाच दिवशी आलेली आहे. त्यामुळे ज्यांचे घट हे नवमीच्या दिवशी हलवले जात असतील तर त्यांनी नवमी तिथीच्या वेळेमध्येच त्यांचे घट हे हलवायचे आहेत. आणि ज्यांच्याकडे दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवले जातील तर त्यांनी दसऱ्याच्या दशमीच्या तिथीमध्येच त्यांचे घट हे हलवायचे आहेत. कारण असं नको व्हायला की तुमच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हे हलवले जात असतील पण तुम्ही नवमी आणि दशमी ही एकाच दिवशी असल्यामुळे जर तुम्ही या दिवशी सकाळीच घट हे हलवले तर ते नवमी तिथीमध्ये हलवले जातील आणि यामुळे तुमच्या घराची जी काही परंपरा आहे तुमच्या घराची जो काही रीतिरिवाज आहे यामध्ये खंड पडेल आणि तुम्ही केलेल्या सेवेचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे त्या वेळेनुसारच तुम्हाला घट हे हलवायचे आहेत. आणि आता ज्यांच्याकडे नवमीच्या दिवशी घट हे हलवले जातात तर त्यांनी ते कोणत्या वेळेमध्ये हलवायचे आहेत हेच आता आपण पुढे जाणून घेऊया. आणि तसंच अष्टमी तिथीचा उपवास हा आपल्याला नेमका 10 तारखेला करायचा आहे की 11 तारखेला करायचा आहे याबद्दलसुद्धा आपण माहितीही घेऊया. कारण 12 तारखेला दसरा आहे शनिवारी आणि त्याच दिवशी नवमीसुद्धा आहे. मग नेमका आपण अष्टमीचा उपवास हा कधी धरायचा आहे याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंकाही आहे. त्यामुळेच आपण आता जाणून घेणार आहोत की अष्टमीचा उपवास हा आपल्याला नेमका कधी धरायचा आहे आणि कधी सोडायचा आहे. तर 10 ऑक्टोबर 2024 रोजी अष्टमी तिथी ही दुपारी 12:31 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:06 अष्टमी तिथी ही संपणार आहे.
आणि म्हणूनच आपल्याला अष्टमीचा उपवास हा 11 तारखेला करायचा आहे। अष्टमी तिथी ही जरी 10 तारखेला दुपारी सुरू झालेली असली तरीसुद्धा आपल्याला अष्टमीचा उपवास हा 11 तारखेला करायचा आहे, कारण अष्टमी तिथी ही 10 तारखेला दुपारी सुरू झालेली आहे। पण सूर्याने पाहिलेली तिथी हीच आपण ग्राह्य धरत असतो आणि हीच तिथी 11 तारखेला आहे। 11 तारखेला अष्टमी तिथी ही दुपारी संपते आणि ती सूर्याने पाहिलेली सुद्धा आहे। त्यामुळे आपल्याला 11 तारखेलाच अष्टमीचा उपवास हा करायचा आहे। आणि हा 11 तारखेला धरलेला अष्टमीचा उपवास हा आपण केव्हा सोडायचा आहे आणि तसंच ज्यांचे नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवसाचे उपवास आहेत तर त्यांनीसुद्धा हा उपवास केव्हा सोडायचा आहे, तर त्यांनी त्यांची नवरात्रीचे आणि अष्टमीचा उपवास हा दसऱ्याच्या दिवशी शनिवारी 12 तारखेला सकाळी 10:58 आधीच सोडायचा आहे। शनिवारी 12 तारखेला दसरासुद्धा आहे, पण 10:58 आधीची जी तिथी आहे तर ती नवमीची तिथी आहे। त्यामुळे 10:58 आधीच या नवमी तिथीमध्ये हा अष्टमीचा किंवा नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसांचा उपवास हा सोडायचा आहे, कारण 12 ऑक्टोबरला शनिवारी नवमी तिथी ही सकाळीच 10:58 संपणार आहे। नवमी तिथीची सुरुवात ही 11 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारी 12:31 प्रारंभ होणार आहे आणि शनिवारी उदया तिथीनुसार सूर्याने नवमी तिथी ही पाहिलेली असेल आणि तिचा नवमी तिथीचा काळ हा शनिवारी सकाळी 10:58 संपेल। त्यामुळे शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:58 जी नवमी तिथी आहे तर त्या नवमी तिथीमध्येच त्यांनी त्यांचा उपवास सोडायचा आहे। आणि जर 10:58 नंतर जर आपण हा अष्टमीचा नवरात्रीचा उपवास सोडला तर तो विजयादशमीच्या तिथीला सोडला जाईल आणि म्हणूनच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि आपला जो काही नवरात्रीचा उपवास आहे, अष्टमीचा जो उपवास आहे तर तो आपल्याला नवमी तिथीच्या वेळेमध्येच सोडायचा आहे। आणि ज्यांच्या घरामध्ये घट हलवल्याशिवाय नवरात्रीचा उपवास सोडला जात नाही तर त्यांनी काय करायचं आहे, तर 12 ऑक्टोबरला शनिवारी नवमी तिथी ही 10:58 सकाळी संपणार आहे, तर त्याच्या आधीच तुम्हाला तुमचे घट हे हलवायचे आहेत। म्हणजे तुम्ही अगदी सकाळी सकाळी तुमचे घट हे हलवू शकतात आणि त्यानंतर तुमचा नवरात्रीचा उपवास सोडू शकतात, कारण शनिवारी 10:58 नंतर दसरा म्हणजे दशमी ही तिथी सुरू होणार आहे। आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची परंपरा आहे तर त्यांनी शनिवारी 12 तारखेला 10:58 नंतर त्यांचे घट हे हलवायचे आहेत। आणि जर तुमच्याकडे घट हलवल्याशिवाय दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जात असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घट हलवून तुमचा उपवास सोडायचा आहे। घट हलवण्याची परंपरा आणि त्याचप्रमाणे नवरात्रीचा उपवास सोडण्याची परंपरा ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये चालत आलेली असेल त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या रीतिरिवाजानुसार आणि कुलाचारानुसारच नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे आणि घट हे हलवायचे आहेत। तुमच्या घराच्या पद्धतीनुसार आणि परंपरेनुसारच तुम्हाला नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे आणि घट हे हलवायचे आहेत। आणि हा घट हलवताना तो आपल्याला कोणत्या दिशेला हलवायचा आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण संपूर्ण 9 दिवसाचं आपण व्रत करून उपवास करून आणि देवी मातेची पूजा करून हा घट जर आपण चुकीच्या दिशेने हलवला तर आपण केलेल्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे हा घट आपल्याला योग्य दिशेलाच हलवायचा आहे। तर ती दिशा कोणती आहे, तर ती दिशा आहे उत्तर। घट हलवत असताना तो नेहमी आपल्याला उत्तर दिशेलाच हलवायचा आहे। उत्तर दिशेला हा घट हलवल्यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत असते आणि म्हणूनच हा घट आपल्याला उत्तर दिशेला हलवायचा आहे। इतर कोणत्याही दिशेला हा घट चुकूनही हलवू नका। आणि हा घट उचलत असताना तो अगदी वर आपल्याला करायचा नाहीये, तर हा घट आपल्याला थोड्याशा झुकत्या मापाने उत्तर दिशेकडे करायचा आहे आणि त्यानंतर उत्तर दिशेकडे उचलून घ्यायचा आणि त्यानंतर हा घट पुन्हा आपल्याला ठेवून द्यायचा आहे। या पद्धतीने हा घट आपल्याला हलवायचा आहे। आणि घटाला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, तर घटाला आपल्याला पूर्णावरणाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि या पूर्णाच्या दिव्यांनीच आपल्याला या घटाची आरती सुद्धा करायची आहे। आता बऱ्याच जणांकडे घटावर नारळ हा ठेवलेला जातो, तर काही जणांकडे नारळ हा घटावर न ठेवता साईडला ठेवला जातो। तर त्यांनी त्या नारळाचं काय करायचं आहे, तर हा नारळ त्यांनी चुकूनही फोडून खायचा नाहीये। या नारळाचं त्यांनी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन हे करायचं आहे, पण चुकूनही फोडून त्याचा प्रसाद म्हणून ते खायचं नाहीये। आणि संपूर्ण 9 दिवस आपण देवी मातेच्या घटाला जी काही फुलं माळा ही अर्पण केलेली आहेत तर ती आपल्याला निर्माल्य म्हणून निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत, किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली एक मोठा खड्डा करून त्यामध्ये सुद्धा ही निर्माल्य म्हणून जमा केलेली फुलं पानं त्या खड्ड्यामध्ये दाबून देऊ शकतात। आणि ही फुलं पानं निर्माल्याच्या ज्या काही वस्तू आहेत तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर एखादं झाड असेल आणि त्या झाडाखालीच मातीमध्ये जर तुम्ही दाबून दिली तर यामुळे देवी मातेची अखंड कृपा तुमच्या संपूर्ण घरावर राहते। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांकडे त्यांच्या देवघरातले देव हे घटी बसलेले असतात, तर त्यांनी देव हे कधी हलवायचे आहेत, तर
जरी तुम्ही शनिवारी 12 तारखेला 10:58 आधीच नवमी तिथीमध्ये तुमचे घट हे हलवलेले आहेत आणि उपवाससुद्धा सोडलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही शनिवारी 10:58 नंतरच दसऱ्याच्या दिवशी तुमचे घटी बसलेले देव हे हलवायचे आहेत आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर त्यांना पुन्हा देवघरामध्ये ठेवायचं आहे। तर हे झालं ज्यांच्याकडे नवमीच्या दिवशी घट हे हलवले जातात आणि नवमीच्या दिवशीच उपवास हा नवरात्रीचा सोडला जातो त्यांच्याबद्दल। पण ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशीच घट हे हलवले जातात आणि दसऱ्याच्या दिवशीच उपवास हा सोडला जातो, तर त्यांनी घटी बसलेले देव हे कधी हलवावे तर त्यांनी शनिवारी 12 तारखेला सकाळी 10:58 नंतरच घट हे हलवायचे आहेत आणि त्यानंतर घटी बसलेले देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर देवांना पूर्णावरणाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि देवांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच नवरात्रीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे। आणि तसंच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवी मातेसमोर अखंड दिवा हा सुद्धा प्रज्वलित करत असतो आणि घट उठवण्याच्या दिवशी तो दिवा जर तसाच प्रज्वलित असेल तर आपण त्याला शांत करायचं नाहीये, त्याला विझवायचं नाहीये, तोंडानं फुंकर मारून सुद्धा आपल्याला हा दिवा चुकूनही विझवायचा नाहीये। ही चूक आपल्याला अजिबात करायची नाहीये। हा दिवा कधीही आपल्याला फुंकर मारून शांत करायचा नाहीये आणि एकदा घट उठवल्यानंतर या दिव्यामध्ये जितकं तेल किंवा तूप आहे तर तितकंच ते आपल्याला राहू द्यायचं आहे। पुन्हा नवीन तेल किंवा तूप या दिव्यामध्ये टाकण्याची काहीही गरज नाही, कारण नवरात्रीची 9 दिवसांची जी काही आपली सेवा आहे ती संपूर्णपणे इथे झालेली असते। त्यामुळे इथे पुन्हा नवीन तेल किंवा तूप आपल्याला टाकण्याची काहीच गरज नाही। जितकं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये आहे तितकंच ते आपल्याला राहू द्यायचं आहे, पण चुकूनही हा दिवा आपल्याला विझवायचा नाहीये। पण हा दिवा तुम्ही जिथे घटस्थापना ही केलेली आहे तिथे ठेवलेला असेल तर तो दिवा तुम्ही तिथून उचलू शकतात आणि तुमच्या देवघरामध्ये हा दिवा तुम्ही ठेवू शकतात। हा अखंड दिवा जोपर्यंत प्रज्वलित राहील तोपर्यंत तुम्हाला तो प्रज्वलित राहू द्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला आपोआपच शांत हा होऊ द्यायचा आहे। आणि हा दिवा शांत झाल्यानंतर यामध्ये जी वात ही लावलेली आहे किंवा त्यामध्ये जर खाली थोडंसं तेल किंवा तूप हे जर शिल्लक राहिलेलं असेल तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर ही जी वात आहे तर ती आपल्याला चुकूनही निर्माल्यामध्ये फेकून द्यायची नाहीये, कारण संपूर्ण 9 दिवस देवी मातेची शक्ती या अखंड वातीमध्ये उतरलेली असते। त्यामुळे ही वात आपल्याला चुकूनही फेकून द्यायची नाहीये। तर ही वात आपल्याला एका दिव्यामध्ये टाकून आणि तुमच्या अखंड दिव्यामध्ये जे काही तूप उरलेलं असेल तर ते तूप सुद्धा तुम्हाला त्या एका दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचमध्ये ही वात सुद्धा तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानेच देवी मातेची आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर त्या वातीमध्ये तुम्हाला एक कापूर हा प्रज्वलित करायचा आहे, जेणेकरून ही जी काही वात आहे ती संपूर्णपणे जळून जाईल आणि त्या वातीची जी काही रक्षा असेल तर ती रक्षा तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या कपाळी लावायची आहे। आणि जर तुम्ही या दिव्यामध्ये तेल हे टाकलेलं असेल आणि ते तेल जर उरलं असेल तर तुम्ही त्या तेलानेच तुमच्या देवघरातला दिवा हा लावू शकतात। तर याप्रमाणे तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे की घट हे कधी हलवावे, उपवास हा कधी सोडावा आणि तसंच अखंड दिवा हा कधी उचलावा आणि त्याचप्रमाणे देव हलवताना आपल्याला कोणती चूकही करायची नाहीये। याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।